हॅलो चॅनल, वेलकम टू माय गाईज अगेन. आणि हा आहे आपला दुसरा ब्लॉग आणि आपण चाललो एका धार्मिक ठिकाणी. हा जरा धार्मिक ब्लॉग होणार आहे आपला. म्हटलं आता मस्ती खूप झाली, आता थोडंसं देवाकडे वळू आपण आणि चाललो आपण एका ठिकाणी. तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन पुढे देतो मी की कुठं चाललो आपण, कसं जाणार आहे. आता हाय आम्ही बिल्डिंगमध्येच आहे, योगेश भाऊंच्या घरात. योगेश भाऊंला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलेच आहे. बाकीचं इन्फॉर्मेशन खाली गेल्यावर ते भेटवतो तुम्हाला, कोण कोण येत आहे, कोण कोण नाही येते आणि कोण कोण गद्दार निघाले यावेळेस. तोपर्यंत तुम्ही बघत राहा, एन्जॉय करा. आणि ज्या गद्दारांबद्दल बोलत होतो मी त्यापैकी एक इथं आलेला आहे, अथर्व भाऊ मोरजकर. हा मागच्या ब्लॉगमध्ये नव्हता, याच्याबद्दल मी तुम्हाला इंट्रो करून देतो. हा पण आपल्या बिल्डिंगचा सभासद आहे. हे ते जे की येत नाही, 500 रुपयासाठी रडले होते हे. आता काय सांगू यांच्याबद्दल. हे भावेश भाऊ मानले, यज्ञेश भाऊ माझ्या काकांचा मुलगा, योगेश भाऊंचे काका, आमचे दादा, हे पार्थ भाऊ. यांचं काही काम नाही पण मग आडीला इथं उभे फक्त फॉर्म मारायला. आणि करण भाऊ घरात आहे. बाकीचे अपडेट तुम्हाला परत स्टेशनला जाऊनच देतो. वेलकम बॅक टू चॅनल गाईज. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नाशिक रोड रेल्वे स्टेशन. आम्ही प्लॅटफॉर्मजवळ पोहोचतोय. आता आमची 6:10ला ट्रेन आहे. ट्रेन पण थोडीशी लेट झालेली आहे. काय कारण असतं प्रत्येकाचे काहीतरी कारण असतं, ट्रेनचे काहीतरी विषय असेल. आम्हाला सोडायला भाऊजी भाऊ आले ते, अथर्व भाऊ गद्दार ज्यांना तुम्ही मगाशी बघितलं. आणि अजून आकाश भाऊ जे की योगेश भाऊंचे मित्र आहे, ते पण आले होते. आता बाबू इथून पुढचा प्रवास तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये दाखवायला, ब्लॉगिंग करत बसलं तर खूप टाईम जाईल आपला. बाकीच्या ट्रेनचा सगळा प्रवास सिनेमॅटिक. बाकी जेव्हा आपण लोकेशनला पोहोचू तेव्हा तुम्हाला प्रॉपर व्ह्यू दाखवतो, सगळ्यांना भेटून देतो. लक्ष दादा, करण भाऊ यांना तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे. योगेश भाऊ, आनंद भाऊ आपले शेजारीच राहत आहे. आणि यज्ञेश भाई माझ्या काकांचे पोरगा आहे. आणि तिकडे भावेश भाऊ मानले ते पाठवा मकडत येत आहे. स्वतःला भाई बी समजतं, पण गिरत तर कोणी नाही घेतला. बाकी तुम्हाला इन्फॉर्मेशन आता पुढे देतो, काय कसं आहे काही नाही. टिल देन पीस. You got me, baby, I got your back. Looking at you, thinking about all of the ways that you know me. I can't get enough. We got the future burning the past, good and the bad, making it last. We are what I want and I want what I already got. When you come through the room, I know that you know if you fall, I will be there. Let's light up like the moon. Yeah, we take it off, make it even brighter. That's what I like about you. Hey, so la 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 la. Tell me what you gonna do. Know that I want you, you know that. That's what I like about you. Hey. हॅलो चॅनल, वेलकम बॅक. आणि तुम्ही सिनेमॅटिकचं तर खूप एन्जॉय घेतला असेल, पण आता तुम्ही बघू शकता की किती उदास झालेलं आहे. सगळ्यांची तोंड बघा एकदा. इस उदासी का कारण देख रहे हो लापरवाही का नतीजा. नाही असं काही नाही आहे. जी आमची ट्रेन होती ती 9:20ला येणार होती, ती आता 1 वाजता येणार आहे. एवढी लेट झालेली म्हणजे आमचे पुढचे जेवढे पण प्लॅन होते ठरलेले टायमिंगप्रमाणे ते पण आता पुढं ढकलवावं लागणार. एखाद्या वेळेस आम्हाला रिटर्न यायला एखादा दिवस उशीर होऊ शकतो आहे. बाकी आता बघू ट्रेन किती वाजता येते. इथं आम्ही 4 लोकांना विचारलं तेव्हा ते बोलले की 1 वाजणार आहे ट्रेन यायला. तुम्हाला काय वाटतं योगेश भाऊ, काय मत आहे तुमच्या याच्याबद्दल? पूर्ण मूड उदास करून टाकला आहे मध्य रेल्वेने. 9चा टायमिंग किती वाजले आता? 10 वाजत आले. 1 वाजता ट्रेन येणार आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही बघा आपण अजून सेम प्लेसला नाही. आणि तुम्ही बघू शकता मनमाड जंक्शन, एवढे लोक वेटिंगला आहे. प्लॅटफॉर्म, बाकीच्या गोष्टी तुम्ही सिनेमॅटिकमध्येच एन्जॉय करा. वेलकम बॅक अगेन गाईज. आणि तुम्ही टाईम बघू शकता माझं 1:46 झालेले, अजून पण ट्रेन आलेली नाही आहे. आमच्या ट्रेनचा टाईम होता 9:20. आणि इथे बसल्या बसल्या आम्हाला भरपूर सारी मंडळी भेटलेली आहे. नाशिकचीच पब्लिक आहे, मी सेम लोकेशनला चालली. तर बघू ट्रेन किती वाजता येते. टाईम बघू शकता तुम्ही जर तुम्हाला दिसत असेल तर. 1:46 झालेले, अजून पण ट्रेन आले नाही. करण भाऊ वैतागून गेलेले, यज्ञेश भाऊ
योगेश भाऊ पण पूर्ण वैतरून गेलेले. काय वाटतं भाई लोक तुम्हाला? ट्रेन कधी येईल आपली? आपली ट्रेन येईल ना 3 वाजता. किती वाजेपासून थांबलेली तुम्ही? 9 वाजेपासून. 9 वाजेपासून थांबलेली पब्लिक तुम्ही पाहू शकताय. आपण तर काहीच नाही, आपण थोडंसं लेट आलेलं आहे आणि पब्लिक 9 वाजेपासून थांबलेली आहे. आता तुम्हाला नाही सांगत कोणत्या लोकेशनला चाललेलं आहे, तुम्हाला डायरेक्ट तिथं जाऊन भेटू. Tell me what you gonna do. Know that I want you, want you. You know that that's what I like about you. Hey, that's what I like. When you put me in the mood. Hey, that's what I like. That's what I like about you. 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 That's
That's what I like about you. That's what I like about you. That's what I like about you. Together forever, forever for real. Close your eyes. We will forget what we know. Just jump in and let's go for a ride. All through the night, all through the day. Turn up the lights, show me the way. You are what I want and I want what I already got. When you come through the room, I know that you know. If you fall, I won't be there. Let's light up like the moon. Yeah, we take it off, make it even brighter. That's what I like about you. Hey, that's what I like, 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 like. When you cry. फायनली राईडच्या वेळेस सगळी वाट बघत होती ती वेळ आलेली आहे फायनली इंजिन त्यांना काय वाटतं कारण तुला एवढा वेळेचा प्रवास करून? कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांना? एकदम भारी. इतक्या वेळानंतर पोहोचणं एकदम भारी वाटतं. एकदम सुबह ट्रॅव्हल करणं त्याच्यामध्ये इस्त्री ट्रेन ज्या ट्रेनने आम्ही आलेलो आहे तुम्हाला यायचं असेल या ट्रेननी चुकीने पण नका येऊ. आमचा 12 तासाचा प्रवास होता पण आता आम्हाला कम्प्लीट 24 तास झालेले आहेत. ज्या पण गोष्टी आमच्यासोबत ट्रेनमध्ये घडल्या त्या सगळ्या गोष्टी मी सिनेमॅटिकमध्ये लावून देणार आहे म्हणजे ते एन्जॉय का ते. आणि आम्ही आत्ताच पोचलो आहे गाईस आणि आता आम्ही प्लॅटफॉर्मपासून बाहेर चाललो आहे. बघतो आता इथलं काय आहे, कसं लोकेशन आहे, इथलं सिटी कशी आहे, लोक कसे आहे, सगळं तुम्हाला सांगू. बाकीच्या गोष्टी जर मला हळूहळू ब्लॉगमध्ये कळतच असते. ही आपली गँग आहे जी पुढे चालली आहे. खूपच जाऊन गेलो आहे. 12 तासाचा प्रवास होता, 24 तास लागले इथे कंप्लीट करता करता. पण मग सक्सेसफुली फायनली पोहोचले उज्जैन महाकाल की नगरी. क्राऊड बघा गाईस, फक्त क्राऊड बघा. इथं आलेली प्रत्येक पब्लिक फक्त देवासाठी आलेली आहे, महाकालसाठी आलेली आहे, जे की आपलं वन ऑफ द मोस्ट फेमस ज्योतिर्लिंग म्हणून जे ओळखलं जातं त्या नगरीत आलेलो आपण. आता इथून बघू आपण बाय कार किंवा बाय रिक्षात जावं लागेल आपल्याला. इथे कसं लोकेशन आपल्याला काहीच आयडिया नाही. आता इथल्या लोकांकडूनच कळेल. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला लवकरच सांगतो. आणि फायनली गाइस उज्जैन की गलियों में निकल पडे हम. आणि आता आपले अंकल आहे जे आपल्याला घेऊन चालले उज्जैन दर्शन करून घ्यायला. अंकल जरा बताइए कि कहाँ कहाँ पर लेके जाने वाले हो आप? काल का अभी गणपति ऊपर एक काल भैरू मंगलनाथ शांति बनी आश्रम ये बड़े गणेश जी. जैसे कि अंकल ने बताया अभी इन जगहों पे हम जाएंगे और वहाँ पे आगे ब्लॉग कंटिन्यू करेंगे.
आलेलो इथे मंगळनाथ मंदिरमध्ये. इथले इन्फॉर्मेशन आपल्याला इथले जे काही ब्रदर्स आहे ते सांगणार आहे. तर तुम्ही ऐकून घ्या, तुम्हाला वाटलं तर ऐका, नाही वाटलं तर स्किप करू नका, काही विषय नाही तसं. सभी को जय श्री महाकाल. अपने हाथ खोल लो गुरु, कार्य मंगल करना है. दुनिया है ना कि बांधने. जानकारी है कि ये जो मंदिर है मंगल का है. मंगल का मंदिर पूरे भारत और पूरे विश्व में एकमात्र मंदिर है. शिव जी का जो मस्तक का पसीना है ना, वो पसीना गिरा था जगह भूमि पर, और भूमि माता क्या तो भाग हुए थे, तब जाके मंगल भगवान यहाँ पर उत्पन्न हुए थे और यहाँ पे विराजमान हुए थे. अभी आप अंदर जाओगे दर्शन के लिए तो इनकी माता जी देखते हो, जो कौन है, माता प्राचीन भुवनेश्वरी, जिनको पृथ्वी माता बोलते हैं. जिनकी पूरी एक परिक्रमा लगा लो या पृथ्वी की एक परिक्रमा लगा लो, वो समान नहीं माना जाएगा. आप शिव के जितने भी मंदिर के दर्शन के लिए तो शिव की सवारी करे एक थी नंदी, लेकिन भारत का पहला एक मात्र मंदिर है जहाँ पर नंदी की जगह भेड़ सवारी देखने को मिलेगा. इसका कारण ये रहता है, यहाँ पे जो मंगल भगवान है वो मेष और वृश्चिक राशि के स्वामी. कर्क रेखा का नाम सभी ने सुना होगा, ट्राइब ऑफ कैंसर. कर्क रेखा इसी मंदिर के शिखर के ऊपर से निकली है. यहाँ से जाती है महाकाल, महाकाल से जाती है सोमनाथ. अभी जिस स्थल पे आप खड़े हो ये पूरे भारत का मध्य स्थल है. इंसान की नाभि होती है, ये मंदिर जो है पृथ्वी की नाभि पे टिका हुआ है. उज्जैन में आप आओ दर्शन दान के लिए, घर से 2 कुंटल चावल का बोरा ले आओ, हर मंदिर पे 1 मुट्ठी चावल चढ़ाओ, दर्शन करो. घर के चावल खत्म हो जाएंगे, लेकिन यहाँ पे उज्जैन में मंदिर खत्म नहीं होंगे. इतने सारे मंदिर दर्शन के लिए आए. उज्जैन नगरी दानपुर की इतनी बड़ी नगरी मानी गई, गली चौराहे पे 4 मंदिर यूँ देखने को मिलता है. इसलिए जो महत्व माना गया है वो मात्र केवल 2 मंदिर का माना गया. पहला काल भैरव जो महाकाल के द्वारपाल है, दूसरा मंगलनाथ जो सेनापति है. काल भैरव का काल का अवतार माना जाता है, जहाँ पे अपन देसी दारू पिलाते हैं. इसका कारण ये रहता है, उन्हें रहता ब्रह्म हत्या का दोष. वो जैसे दारू के पहले पीते हैं वैसे द्वारपाल के रूप में द्वार खुलते हैं, आपको रास्ता मिलता है, तब जाके महाकाल के दर्शन लगते हैं. क्योंकि महाकाल जो है पूरे उज्जैन नगरी के राजा है, और राजा से मिलने के लिए सेनापति द्वारपाल को पहले ढूंढेंगे. अगर किसी के घर भी जाओगे खिड़की से नहीं जाओगे, द्वार से जाओगे. ऐसे दर्शन का पहला द्वार काल भैरव का माना गया है, जब वे देसी दारू पिलाते हैं. देसी का बड़ा महत्व है. 1500 में केवल पेट की पूजा होती है, 90% पेट की पूजा करी जाता है. चढ़ाओ तो देसी पिलाना वही मेन पहला माना जाएगा. मंगलनाथ यहाँ पे सेनापति है, ये 9 ग्रहों के सेनापति और 21 विभाग के अधिपति है. 21 विभाग जैसे भूमि प्राप्ति हो, धन प्राप्ति हो, पुत्र प्राप्ति हो, शीघ्र विवाह हो, समस्त रोगों का नाश हो, घर में घर कलश हो, ऐसी 21 परेशानी यहाँ पे मंगल भगवान स्वयं खुद देखते हैं. ये खुद इसलिए देखते हैं क्योंकि यहाँ पे इनका जन्म हुआ. जैसे महाराष्ट्र में शनि सिंगापुर में शनि की जन्मभूमि है, वैसे उज्जैन में ये मंगल की जन्मभूमि जन्मस्थली है. शनि को काला कपड़ा, कलुड़ा, लोहा, तेल दान होता है. मंगल भगवान को यहाँ पे लाल कपड़ा, गेहूँ, मसूर, धातु, श्रीफल, रक्षंधन और ये लाल दानी रतन कुंजा, जिसको उंगली में अंगूठी में हाथों पहनते हैं गिरा में, ये रतन ठंडक ले चढ़ेगा. इनका जन्म अंगार की तरह लाल से रतन दान होगा. ये पंचदान चढ़ाओ, अपना नाम अपना सरनेम बोल के चढ़ाना. नाम बोलेंगे तो केवल खुद का चढ़ेगा, सरनेम बोलोगे तो अपने माता पिता, अपने भाई बहन जो घर से जो साथ नहीं है उनका भी चढ़ेगा, उनके भी आके दर्शन लगेंगे. तो जब घर अपने हाथों से चढ़ाओ, कोई इच्छा मनोकामना को रुका हुआ कार्य जो पूरा ना हुआ ये बोल के चढ़ाना. ये नाभि पे टिका हुआ 3 महीने का समय देंगे, कैसी भी इच्छा मनोकामना कैसा भी कार्य हो और 3 महीने के अंदर पूरा हो जाता है. ये चढ़ाने से अभी की यात्रा मंगल होती है, ना ही घर में नौकरों की बाधा लगती है, ना ही घर और कार्य अपना मंगल होता है. अगर आप सभी एक ही घर परिवार में हो, एक ही माता पिता संतान हो, तो एक लेना, घर अपने अलग है, परिवार अलग है, संन्यास अलग है, तुलक चढ़ाना. ये चढ़ाएगा उसके माता पिता, उसके परिवार का चढ़ेगा. अपना नाम सरनेम याद रखना, अपन को नाम सरनेम बोल के अपने हाथों से ये चढ़ाना है दान. देख लो जैसा लगे आपको. चॅनल वेलकम बॅक. आणि फायनली आम्ही उज्जैनला आम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी पोहोचलो होतो. आता वाजतोय सकाळची 3 वाजून 10 मिनटं झालेले या ठिकाणी. आणि रस्त्यावरच ब्लॉगिंग चालू केलेली, कारण की खूप प्लॅनला उशीर झाला आहे. काल आम्ही कालभैरव केले, त्याच्यानंतर खूप सारे इथले शक्तिपीठ किंवा देवीचे मंदिर, बडा गणेश मंदिर, असे जेवढे पण लोकल मंदिर्स होते जवळपासचे ते सगळे आम्ही कंप्लीट केले. आता आम्ही चाललो आहे मेन मंदिरला, म्हणजे जे की आपलं ज्योतिर्लिंग आहे तिथे. आता बाकीची गँग तर पुढे गेलेली, इथे चांगली लाईट येते म्हणून मी इथे थांबलेलो आहे. मंदिर आम्ही हॉटेलमधून जस्ट चेकआउट केलेलं आहे. आता तिथं पोहोचू आम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला कळवतं काय काही नाही. आणि त्या टाईमला जायचं रिझन फक्त एवढंच आहे की सकाळी सकाळी मंदिरामध्ये 4 वाजता बस मार्ग चालू होती, जी की 4 ते 6, 4 ते 5, 4 ते 7 असं काही लोक वेगळे वेगळे सांगत असतात की या टायमिंगला होती, त्या टायमिंगला होती. आता बघू तिथे गेल्यावरती कळेल. आपल्याला लाईनीत लागायचं आहे, त्याच्यानंतर दर्शन घ्यायचं आहे. दर्शन वगैरे घेतल्यानंतर आपल्याला सकाळी म्हणजे 7 किंवा 8च्या दरम्यान आपल्याला ओंकारेश्वरला
घ्यायचं आपल्याला तिथल्याही ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्यायचं आहे. काय होतं काय नाही होतं मला तिथलं अपडेट देतच राहू. तुम्हाला मी एन्जॉय. काही ज्या गोष्टीसाठी केव्हाचं वेट करत होतं मागाशी आमचं दर्शन तुम्ही बघू शकताय. त्याचे मागे रिलिंग दिसतंय तिथून झालं होतं आणि आता फायनली इथून चालून होणार आहे. ठीक आहे, ते मान्य क्राऊड खूप आहे पण मग देख लेंगे. क्राऊड खूप आहे मागे तिथून मागाशी आपलं दर्शन झालं होतं. आता परत आलो होतं आपण दर्शनाला. आता आपण परत चाललो म्हणजे आपल्याला एकदम जो मंदिराचा जो बाहेरचा एरिया आहे तिथून आपल्याला दर्शन होणार आहे, प्रॉपर दर्शन होईल. जर व्हिडिओ काढायला भेटली तर नक्कीच व्हिडिओ काढून तुम्हालाही दाखवतो. काय आता आपल्याला दुसरा टाईम आहे दर्शनाचा. काय वाटतं करण भाऊ तुम्हाला? योगेश भाऊ तुम्हाला कसं वाटतं आता आपला दुसरा टाईम आहे दर्शनाचा? बरं वाटतं आता जरा चान्स आहे जवळून दर्शन घेण्याचा. बघू मगाशी आम्हाला खूप लांबून दर्शन भेटलं होतं पण आता तुम्ही बघू शकता आनंद भाऊ दंडवते आमचे स्पॉन्सर. गर्दी बघा शकता तुम्ही, धक्काबुक्की दिसते. गगन गाईज आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दर्शन आमचं प्रॉपरली झालेलं आहे. तिकडे मग अशी फोन हिसकावून घेतला त्यांनी. ते बोलले की इथं व्हिडिओ प्रोहायबिटेड झोन आहे म्हणून व्हिडिओ काही काढता नाही आली. म्हणून आता या ठिकाणी मी चालू करतोय, कंटिन्यू करतोय. आता आपण आलेलो आहे महाकाल लोकमध्ये. तुम्ही इथं मागे बघू शकता हे आपले सगळे गँग. आणि आता इथले जेवढे पण काही शॉर्ट्स किंवा व्हिडिओज असतील ते आपण सिनेमॅटिकमध्ये टाकून देऊ. ते तुम्ही एन्जॉय करा आणि बाकीचे जेवढं पण काही अपडेट असतील ते तुम्हाला दाखवून देतो मी. टिल देन पीस आउट.